तो शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यात भेट झाली आहे का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये तटकरे देखील आहेत का असा देखील सवाल उपस्थित करण्यात येतोय। सुनील तटकरे आमच्या संपर्कात नाहीत अशी माहिती देशमुखांनी दिलेली आहे। आमच्या संपर्कात आले तरी पक्षात घेणार नाहीत असं देखील यावेळी सांगण्यात येत आहे। अनिल देशमुखांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। गुरुवारी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी नाशिकमध्ये सभा घेतली। रात्री त्यांचा मुक्काम नाशिकातच होता। दरम्यान सुनील तटकरे हे शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच ठिकाणी ते पोहोचल्याचंही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजतंय। तर अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट केलाय की तटकरे आमच्या संपर्कात नाहीयेत, मात्र जरी यदाकदाचित ते आमच्या संपर्कात आले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी यावेळी केलेला आहे। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं। माझी भेट झाली नाही, आमच्या काही कार्यकर्त्यांची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। संपर्कात असेल का कोण? तटकरे साहेब आणि ही सगळी टीम संपर्कात आहे? संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। पवार साहेब गेले 6 दशक राज्याच्या राजकारणात आहेत, त्यामुळे ते त्यांचं काम करत राहणार त्यांच्या पद्धतीने। आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की अजितदादांच्या विचाराशी जोडला गेलेला कार्यकर्ता, मतदार, विधानसभा सदस्य पूर्ण क्षमतेने महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत। आपली भेट झाली का पवार साहेबांशी? 2 दिवसात पुढे समोरासमोर किंवा कोणाचं काही कारण नाही। माझ्या प्रचारामध्ये आहे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीमध्ये मी आहे, साहेब त्यांच्या पद्धतीने दौऱ्यावरती असतील। तर बीकेसीतून अनिल परब बोलतायत, आपण पाहूयात। सांगतात त्याच आहेत, पण हा जो शेवटचा मेसेज द्यायचा असतो तो आजच्या सभेतनं जाईल। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की परिवर्तन करायचंच, म्हणून या सभेचं नाव देखील परिवर्तन सभा असंच ठेवलेलं आहे। आणि संध्याकाळी प्रत्येक नेता आपले विचार मांडतील। महाराष्ट्रातले सगळे अनेक लोक ही सभा ऐकायला येत आहेत आणि मला असं वाटतं की या सभेमुळे ज्या काठावर असलेल्या मतदारांच्या मतांवरती मोठा परिणाम होईल आणि ती मतं देखील आम्हाला महाविकास आघाडीला मिळतील असा आमचा विश्वास आहे। सातत्यानं आपण टीका केली, ईडी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा, यंत्रणांचा वापर भाजपकडनं केला गेला। ईडीचा कारवाईनंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत, या व्यासपीठावर ते बोलणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत कसं? ते तर त्यांचा अनुभव सांगतील की कशा पद्धतीने त्यांना चुकीच्या केसमध्ये अटक केलं आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्या यंत्रणांचा वापर केला आहे, हे आज त्यांच्या तोंडीच आपण ऐकावं असं आम्हाला वाटतं। सर, राज ठाकरे अनेकदा उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाषण करताना पाहायला मिळालं, मात्र आज ते मोदींबरोबर उभं राहून ते भाषण करणार आहे, काय वाटतं? अहो, किस्सा तर असा आहे की सभा तर मनसेची आहे आणि त्या सभेला काल बावनकुळे निमंत्रण द्यायला गेले। आजही आमच्यासमोर प्रश्न आहे, सभा कोणाची आहे, निमंत्रण कोण देते? सभा मनसेची आहे, ज्यांचा एकही उमेदवार नाही आहे। आता मला असं वाटतं त्या सभेची सुरुवात जे देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलत होते ती क्लिप दाखवावी आणि त्या सभेला त्याने सुरुवात करावी असं मला वाटतंय। म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेबद्दलचं मत काय होतं, राज ठाकरेंचं मोदींबद्दलचं मत काय होतं, या सगळ्या गोष्टींना थोडा उजाळा दिला तर बरं होईल। ममता, अखिलेश किंवा गांधी परिवारातला एखादा सदस्य या सभेला जर उपस्थित राहिला असता तर आणखीन जोरदार बघा, ही निवडणूक देशभर आहे, प्रत्येकजण आपापल्या निवडणुकांमध्ये बिझी आहे, त्याच्यामुळे सगळेच एका वेळेला येणं शक्य होत नाही। तरी देखील काँग्रेसचे अध्यक्ष येत आहेत, केजरीवाल ज्यांचा हा अनुभव ताजा आहे या सगळ्या यंत्रणांचा ते येत आहेत, पवारसाहेब आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रमुख लोक आहेत तिन्ही पक्षाचे, ते तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक येत आहेत। काल राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून आवाहन केलं आहे की काँग्रेसला यावेळी हद्दपार करून टाकावं। याचं कारण त्यांनी दिलं की वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे उज्ज्वल निकम यांच्यावर जे आरोप केले त्यावरून त्यांनी हद्दपार करण्याची भूमिका घेतलेली आहे। असं आहे की तेच आता स्वतः हद्दपार झालेत। जनरली असं असतं, एक जण हद्दपार झाला तर त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याबरोबर यावं, आपण काय एकटं पडावं, आणि म्हणून जो हद्दपार होतो त्याला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणीतरी यावं म्हणून कदाचित मागणी केली असेल। सिंचन घोटाळ्याच्या वरनं भाजपनं खरं तर अजित पवारांवरती मोठे आरोप केले होते, मात्र फडणवीसांनी असं म्हटलंय की सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे होते, मात्र अजित पवार जे आहेत ते त्याच्यात दोषी नाही, त्यांच्याने तसाच। अरे वा, लवकर त्यांना शहाणपण सुचलेलं आहे। हे सगळी त्यांची भाषणं ही करताना ज्यावेळेला अजित पवारांना चक्की पिसिंग करत होते तेव्हा त्यांना हे माहीत नव्हतं का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे रिपोर्ट होते आणि सगळं माहीत होतं। पंतप्रधानांसारखा माणूस
अजित पवारांवरती आरोप करतो, त्यांना माहीत नाही का अजित पवार आहेत की नाहीत त्याच्यामुळे हे आता सगळं बोलणं हे सगळं कातडी बचावण्यासारखं आहे. आता ते मशीनमध्ये टाकून स्वच्छ झालेले आहेत, त्यामुळे ते आता तसं बोलत असतील. आजच्या महायुतीची जी सभा आहे याच्याशी मोदी दादर येथे आल्याच्या नंतर सर्वप्रथम बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती देखील ते जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की बाळासाहेबांशिवाय हे निवडणूक जिंकू शकत नाहीत. मोदींच्या फक्त चेहऱ्यावरती निवडणूक जिंकू शकत नाही, याचंच हे प्रतीक आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जे मागच्या वेळेला BJPवाले सांगत होते की मोदींच्या चेहऱ्यामुळे या मोदींच्या चेहऱ्यावरती आम्ही सगळे जिंकलो आहोत, मग आता बाळासाहेबांचा आशीर्वाद कशाला हवा आहे तुम्हाला? मोदींनी स्वतःच्या चेहऱ्यावरती या सगळ्यांना निवडून आणावं. आजच्या महायुतीच्या सभेमध्ये 2.5 लाखांची विक्रमी गर्दी असेल असा दावा भाजपकडनं केला अहो, जातोय. ते मैदानच कितीचं आहे ते आम्हाला माहिती आहे. लोकांच्या काय घराघरात बसवणार आहेत की काय? आपल्या सभेला किती गर्दी होईल असं? जेवढ्या खुर्च्या लावल्या आहेत तेवढ्या सगळ्या भरतील आणि त्याच्या बाहेर लोक उभी असतील. सर, घाटकोपरमध्ये जी घटना घडली त्या आरोपीला पकडलं गेलं आहे, मात्र वारंवार भाजपकडून हे सांगितलं जात आहे की ह्या सगळ्यामध्ये ठाकरे गटाचा डाव आहे, त्यांनी परवानगी दिली, मात्र गेले 2.5 वर्ष तर त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे हे सगळं गणित हे सगळं हे जे बोलतायत यांचा सगळ्यांचा फक्त आरोप करणं हाच एक धंदा आहे. हे रेल्वेच्या हद्दीतलं ते जे जाहिरातीचा फलक होता तो रेल्वेच्या हद्दीतला होता. त्याचं टेंडर जे काढलं ते पोलीस कल्याणसाठी जो काही त्यांचा जो डिव्हिजन असते त्यांनी काढलं. रेल्वेची लँड असताना रेल्वेच्या परवानगीशिवाय पुढचं परमिशन मिळू शकत नाही.